कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू इकडे काय करतेस? मी बोलवलंय तिला। आशू, ती काही तुझ्याशी बोलायला किंवा तुला समजवायला नाही आली आहे। तू कदाचित विसरलेला दिसतोयस। शिवा आपली बोर्ड मेंबर आहे आणि आज आपली मीटिंग आहे म्हणून मी तिला बोलवलं। बरोबर, बोर्ड मेंबर आहे ती। नाही भाऊ, बरोबर आहे। मीटिंगसाठी बोर्ड मेंबरनी प्रेझेंट असणं गरजेचं आहे खूप, पण शिवाला यातला काही एक्सपिरियन्सच नाही आहे भाऊ। ती काय करणार? तुझ्या प्रेमात पडण्याआधी मी प्रेमातही पडले नव्हते, तरी प्रेम केलं ना। काय असं का बघतोय? तू ओळखला नाही का मला? मी तीच शिवा आहे जिच्याशी तू कधी काळी मैत्री केली होतीस, जिला सांगितलं होतंस की तू या रूपात पण खूप छान दिसतेस, सुंदर दिसतेस, याची आठवण तूच करून दिली होतीस मला। आठवतंय का? काय भाऊ, मी जातो, कारण ही खूप महत्त्वाची मीटिंग आहे माझ्यासाठी आणि मला भूतकाळात झालेल्या गोष्टींवरती आता चर्चा नाही करायची आहे। आणि प्लस हा काही टाइमपास नाही आहे, कोणी किती कोणावर कसं प्रेम केलं आणि काय हे सगळ्या चर्चा करायचा। सो प्लीज एक्सक्यूज मी। सॉरी। नाही ठीक आहे भाऊ, उलट तुम्हाला माहिती आहे का, मी ह्या रूपात त्याच्या समोर आले ना, हेच मला खूप भारी वाटतंय। आणि तो काही म्हणाला ना तरी त्याच्या डोळ्यात मला दिसलंय की त्याला सगळं जुनं आठवत होतं। तुम्ही बघा भाऊ, याच रूपात मी त्याला माझ्या परत प्रेमात पाडणार। त्याने नक्की पाडशील शिवा। आणि मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला की तू अजून हार नाही मानलीस। भाऊ, शिवा कधी हरणार पण नाही, तिला तिचं प्रेम नक्की मिळेल। भाऊ, ओळख करून देतो। तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो या आपल्या नव्या बोर्ड मेंबर। हो, हॅलो। म्हणजे या आशुतोष यांच्या मी त्याची बायको। आणि देसाईंची सून शिवानी आशुतोष देसाई। नमस्कार। पण भाऊ, या आधी त्याने कुठली आपली मीटिंग अटेंड केली आहे का? एनी एक्सपिरियन्स? नाही, मला काहीच नाहीये अनुभव। हो, पण अनुभव द्यायला इथे खूप हुशार माणसं आहेत शिवा। आणि शिवानी कुठलीही मीटिंग अटेंड केली नसली तरी शिवा खूप हुशार आहे। खरं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळी एक प्रेझेंटेशन आशुतोष देणार होते आणि त्या प्रेझेंटेशनसाठी शिवानच त्यांना खूप मदत केली आणि त्यामुळे ते प्रेझेंटेशन एकदम सक्सेसफुल झालं होतं। आणि तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल तर अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांनी संप पुकारला होता। काही गैरसमजुतीतून ते घडलं होतं, त्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती, पण ते सगळं प्रकरण आमच्या आशुतोषनं शिवाच्या मदतीनं सगळ्यांच्या समोर आणलं। त्यामुळे शिवा खूप हुशार आहे आणि म्हणूनच ती आपल्या बोर्ड ऑफ मेंबरचा पार्ट आहे। आणि मला असं वाटतं की तिची आपल्याला नक्कीच मदत होईल। शिवा, तू बस ना, तू उभी का? अशू, येस
हा. ऑल राईट, शॅल वी बिगिन? येस. सो जेंटलमन, वेलकम ऑन बोर्ड शिवा. मी थोडा विचार केला आपल्या कंपनीच्या वर्क एफिशियन्सी बद्दल आणि मला काही गोष्टी लक्षात आल्या, त्यानुसार आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय. सो प्लीज अलाव मी टू शो इट टू यू. मी करतो. हा, काका प्लीज ऑन. सो आपले स्टँडर्ड वर्किंग आवर्स सध्याचे हे आहेत 8 तास आणि आपले वर्कर्स साधारण 1 दिवस सुट्टी घेतात आठवड्याला. त्याच्याऐवजी आय प्रपोज टू यू, आपल्या वर्कर्सनी समजा 7 तास काम केलं आणि आठवड्याला एकही सुट्टी घेतली नाही तर आपली वर्क एफिशियन्सी वाढेल आणि वर्कर्स सुद्धा लवकर घरी जातील. I propose you this new strategy. It was an excellent presentation, Mr. Ashutosh. गुड. यामुळं आपले एम्प्लॉय पण खुश होतील आणि त्याचा फायदा आपल्या कंपनीला पण होईल. भाऊ, ह्याने चांगलंच वर्कआउट केलेलं आहे. ह्याने कंपनीचा फायदाच होणार आहे. गुड, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. वा आशु, आशुतोष, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू भाऊ. आणि मग मला असं वाटतं की कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण हे लगेचच. मला प्रश्न आहे. म्हणजे मी बोललं तर चालेल ना? असं का विचारतेस? तुझा तो अधिकार आहे, बोल. हा म्हणजे तू खूप चांगलं बोललास, जे बोललास ते ऐकायला पण चांगलं वाटलं. शिव प्लीज प्रश्न विचार. हं, लेट्स नॉट गेट कॅरीड अवे. म्हणजे मला असं वाटतं की ते 1 दिवस काम वाढवायची आयडिया चांगली नाही आहे. हे बघ शिवा, मी हे सगळं ना स्टडी आणि रिसर्च करून प्रेझेंटेशन केलंय. आशुतोष, एक मिनिट, तिला जरा बोलू दे ना. हा, म्हणजे मला हे यातलं काही असं कळत नाही आणि समजत पण नाही. पण आता एवढं कळलं की 1 मिनिट, म्हणजे कामगारांना 8 तास काम करतात आणि 1 दिवसाची सुट्टी घेतात. आणि आशु, तुझं म्हणणं आहे की 7 दिवस 7 तास काम करायचं म्हणजे झाले 49 तास, बरोबर? हां, पण ह्या सगळ्यात कामगारांची सुट्टी कुठे आहे? त्यांच्या सुट्टीचं काय? आपण त्यांना त्या बदल्यात लवकर सोडतोय ना. आशु, हे बघ, हा 49 तासांचा जो पगार मिळतो ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त कामगार त्यांच्या फॅमिलीबरोबर वेळ घालवतात ना, तो वेळ खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे 7 तास काम करून इथून घरी जायचं, तो जाण्या येण्याचा प्रवास. घरी गेल्यावर बायकोचं काहीतरी काम असणार, मुलं असतील तर अभ्यास असेल मुलांचा, मुलं खेळायला म्हणतील, काही ना काहीतरी काम करून माणूस जेवून लगेच झोपून जाणार. आणि हे तो रोज करणार, यात त्यांना त्यांचा वेळच नाही मिळणार. की ज्यांच्यासाठी एवढं काम करून पैसे कमवत आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवता आला नाही त्यांना, तर त्या पैशांचा काय उपयोग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.